जय श्रीराम. श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम भगवान. श्रीराम हे रामायणातील सर्वश्रेष्ठ व्यक्तिमत्व, रामायणाचा व भारतीय लोकांचा आत्मा आहे. एक पत्नी, एक वचनी व एक बाणी यासाठी ते विश्वप्रसिद्ध आहेत. रघुवंश लिहिणारा महाकवी कालिदास म्हणतो, मंद कवियश प्रार्थी श्रीरामचरित्राबद्दल मी मतिमंद काय लिहिणार. तर वाल्मिकीने नारदाला विचारले होते, कोण वस्मिन साप्रतम लोके गुणवान कश्च वीरवान धर्मश्च कृतश्च सत्यवाको दृढो वर्त. तेव्हा नारद म्हणाले, आज धर्तीवर दशरथ पुत्र व अयोध्येचा राजा श्रीराम हा सर्वश्रेष्ठ पुरुषोत्तम आहे. त्यांची मातृपितृभक्ती ही सर्वांनी आत्मसात करावी एवढी श्रेष्ठ आहे. पितेच्या वचनपूर्तीसाठी राजसत्तेचा क्षणात त्याग करणारे श्रीराम वनवासाला पाठविणाऱ्या कैकेयीबद्दल एकही अपशब्द बोलत नाहीत. बंधुप्रेम कसे असावे याचा आदर्श दशरथ पुत्राकडून घ्यावा. त्यांच्या सुखात, संसारात, श्वासात, स्वरात, स्मरणात, स्वानंदात, स्वानुभवात, स्वभावात, समर्पणात व मनामध्ये बंधुप्रेम होते. आदर्श राजा, सर्व लोकांना चारित्र्य संपन्न शिक्षण, विवेकी विलास, श्रमयुक्त श्रीमंती, निस्वार्थ भक्ती, नीतिसंपन्न व्यापार व राज्यकारभार, सुसंस्काराची कुटुंब संस्था, मानवतेला प्राधान्य देणारं विज्ञान, आध्यात्मयुक्त ज्ञान, द्वेषरहित समाज जीवन आणि प्रखर देशभक्ती या तत्त्वपालनाकडे श्रीरामाचं राज्य आदर्शाचं होतं. वनवासात जाताना श्रीरामाने अयोध्येतील माती बरोबर नेली होती. ते तिची नित्य पूजा करत. ही राष्ट्रभक्ती सर्वांच्या मनामध्ये असणे अत्यंत आवश्यक आहे. स्त्रियांबद्दल श्रीरामाच्या मनामध्ये अत्यंत आदर होता. विश्वामित्राबरोबर मिथिला नगरीकडे जाताना भगवान श्रीरामाच्या पदस्पर्शाने अहिल्याचा उद्धार झाला. सर्वप्रथम जो पृथ्वी प्रदक्षिणा पूर्ण करील त्याचा अहिल्याशी विवाह होईल ही ब्रह्मदेवाची अट समस्त गायीला प्रदक्षिणा घालून गौतम ऋषींनी पूर्ण करून अहिल्याशी विवाह केला. त्यामुळे अहिल्याबरोबर विवाह करण्याची इंद्राची इच्छा अपूर्ण राहिली. काही काळाने त्याने गौतम वेश धारण करून अहिल्याचे पातिव्रत्य भंग केले. गौतमाच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी भंगे पडतील हा इंद्राला व 60,000 वर्षे शिळा होऊन पडशील असा अहिल्याला शाप दिला. झालेल्या प्रकारात आपली पत्नी निर्दोष असल्याचे लक्षात आल्यावर गौतमाने भगवान श्रीरामाच्या पदस्पर्शाने तुझा उद्धार होईल असा अहिल्यास शाप दिला. श्रीरामाच्या चरण स्पर्शाने शापमुक्त झालेल्या अहिल्या गौतमाचा संसार पुन्हा सुरू झाला. दगडासारख्या अचेतन स्त्री जीवनाला प्रभू श्रीरामाने चैतन्य दिलं. आदर्श पती, पत्नी शेतात सापडलेली सीता, जानकाने सांभाळलेली जानकी, विदेहाची कन्या वैदेही, भूमीत सापडलेली भूमिकन्या व मिथिला नगरीत राहिल्यामुळे मैथिली ही अनेक नावाने प्रसिद्ध असलेली सीता पूर्वजात पद्माक्ष राजाची मुलगी होती. लक्ष्मी आपली मुलगी व्हावी या इच्छेने तपश्चर्या करणाऱ्या पद्माक्षाच्या उदरी लक्ष्मीने पद्मावती या नावाने जन्म घेतला. पद्मावतीचा विवाह माझ्याबरोबर झाला पाहिजे या अट्टासामुळे स्वयंवरात जन्मलेले सर्व राजकुमार परस्परात युद्ध करून मेले. राजा पद्माक्षाचाही त्यात वध झाला. खिन्न झालेल्या पद्मावतीने यज्ञकुंडात समर्पण केले. एकदा रावण पुष्पक विमानातून ज्या प्रदेशातून जात असताना त्याला पद्मावती दिसली. त्या पद्मावतीला पकडण्याचा त्याने प्रयत्न केला तेव्हा ती अदृश्य झाली व त्या जागेवर रावणाला 5 हिरे सापडले. ते हिरे एका पेटीमध्ये घालून त्याने आपली पत्नी मंदोदरीस सप्रेम भेट दिले. मंदोदरीने पेटी उघडताच मी रावणाचा वध करण्यासाठी धर्तीवर आले असा आवाज त्या पेटीतून आला. तेव्हा रावण त्या मुलीचा वध करण्यास धावला, परंतु बालहत्या नको म्हणून मंदोदरीने त्यास अडविले. लंकापतीने ती पेटी जनकपुरीजवळ एका शेतामध्ये पोरून टाकली आणि त्या शेताचा मालक पद्माक्ष याला वैशाख शुद्ध नवमीला ती पेटी सापडली. शेतातले धन राजाचे असते म्हणून पद्माक्षाने ती पेटी राजा जनकाच्या स्वाधीन केली. राजा शिरध्वज जनक व राणी सुनयना यांनी या पेटीत निघालेल्या मुलीचा सांभाळ केला आणि राजा निमीच्या शरीराचे मंथन करून ऋषींनी जनकाची निर्मिती केली म्हणून त्याला विदेही जनक असे म्हणतात. शिरध्वज जनक हे विदेही जनकाच्या वंशात होते. परशुराम जनकाकडे नेहमी येत. एकदा त्यांनी आपले धनुष्य कोपऱ्यामध्ये ठेवले तेव्हा बालसीतेने त्या धनुष्याचे घोडे केले. आपला धनुष्य सहज उचलणारी ही मुलगी असामान्य आहे हे त्याच्या लक्षात आले व ते जनकास म्हणाले, राजन, जो तरुण माझ्या शिवधनुष्याच्या प्रत्यंचा लावील त्याचबरोबर सीतेचा विवाह कर.
म्हणून सीता स्वयंवरात शिवधनुष्य ठेवले होते आणि जनकपुरीत पुष्पवाटिकेत विश्वामित्राच्या पूजेसाठी फुले तोडण्यास गेलेल्या श्रीरामाची आणि सीतेची भेट झाली. लक्ष्मीने विष्णूस ओळखले, आकाशाचे धरतीशी मनोमिलन झाले आणि गंगासागरात एकरूप झाली. स्वयंवर मंडपात मध्यावर ठेवलेल्या शिवधनुष्याची श्रीरामाने भंग करताच सीतेने त्यांना वरमाला घातली आणि लग्न समारंभ आटपून अयोध्येकडे येताना माझे शिवधनुष्य का मोडलिलेस हा प्रश्न श्रीरामांना विचारून परशुरामाने युद्धास आव्हान दिले. तेव्हा श्रीरामाच्या आत्मतेजापुढे ते पराभूत झाले. अग्नी होऊन आलेले परशुराम प्रकाश देऊन गेले. अयोध्येत आल्यावर कैकेयीच्या इच्छेने श्रीरामांना वनवास जावे लागले. सीतेने श्रीरामाबरोबर वनवासाला जावे अशी कोणतीही अट कैकेयीने घातली नव्हती. तसेच तू माझ्याबरोबर वनवासात चल असेही श्रीराम तिला म्हणाले नव्हते. परंतु सीतेने पतिप्रेमासाठी राजप्रसादाचा त्याग केला आणि संसार म्हणजे फक्त भोगविलास नसून ती एक यज्ञकर्म आहे याची जाणीव तिला होती. रामाने सीतेवर कधीही अन्याय केला नाही, तर तिला त्रास देण्याच्या शूर्पणखेची विटंबना करून रावणाच्या सुखकळासहित वध केला व सीतेला न्याय मिळवून दिला. लग्न झाल्यापासून आजपर्यंत ज्या सीतेने आपल्याला काही मागितले नाही, त्या सीतेचे प्रथम मायावी मृगाचे कातडे मागितले. हे तिची अल्पशी इच्छा आपण पूर्ण करावी म्हणून तो मायावी मृगाच्या मागे त्याचा वध करण्यासाठी गेले. अर्थात जाताना त्याने सीतेच्या रक्षणासाठी लक्ष्मणाला ठेवले होते. हे लक्ष्मणा, हे सीते, मी संकटात आहे, मला मदत करा असा मारीचाने मरताना काढलेला श्रीरामाची मायावी आवाज सीतेला सत्य वाटला व तिने रामाच्या मदतीसाठी लक्ष्मणाला जावे हा दुराग्रह धरला. ज्याच्या स्मरणाने विश्वातील कोणतीही व्यक्ती संकटमुक्त होते, ते श्रीराम संकटात कसे सापडतील हे सत्य विधान सांगूनही सीतेने लक्ष्मणासह श्रीरामाच्या मदतीला जाण्याची आज्ञा केली. नाईलाजाने लक्ष्मणाने पर्णकुटीभोवती एक रेषा ओढली व त्या रेषेच्या आत कोणीही येऊ शकणार नाही, परंतु कोणत्याही कारणाने ही रेषा ओलांडून आपण बाहेर जाऊ नये अशी सीतेला विनंती करून लक्ष्मण रेषा ओढलेल्या लक्ष्मणाने मातृ आज्ञा म्हणून रामाकडे प्रयाण केले. साधुवेश धारण केलेल्या कपटी रावणाचा धूर्तपणा सरळ स्वभावाच्या आतिथ्यशील सीतेच्या लक्षात आला नाही व अतिथीची सेवा करण्याचे संस्कार असलेली सीता गडबडाला लोळणाऱ्या नावलाला भिक्षा वाढण्यासाठी लक्ष्मण रेषा ओलांडून बाहेर आली. याचा फायदा घेऊन रावणाने सीतेला पळवून नेले. रावणवधानंतर लोक अपवाद टाळण्यासाठी राम आज्ञेने सीतेने अग्निदिव्य दिले. तसे पाहता प्रत्यक्ष सीतेला रावणाने पळवून नेलेच नाही असे अनेक रामायणकर्त्याचे मत आहे. सुवर्ण मृगाची घटना घडण्यापूर्वी श्रीरामाने अग्नीला आमंत्रित करून सीतेला त्याच्या ताब्यात दिले व सीतेच्या छायेपासून छायासीता निर्माण करून ती आश्रमामध्ये ठेवली. त्या सीतेला घेऊन रावण लंकेमध्ये गेला आणि छायासीता नष्ट करून पत्नी सीता प्राप्त करून घेण्यासाठी रामाने सीतेला अग्निदिव्य मागून मूळ सीता प्राप्त करून घेतली असा इतिहास आहे. राम सीतेला अयोध्येत राज्यारोहण झाल्यावर एका धोब्याने सीतेच्या चारित्र्यावर शंका घेतली आणि प्रजेच्या मताला प्राधान्य देणाऱ्या श्रीरामाने सीता निर्दोष आहे हे माहीत असूनही तिचा त्याग करण्याचे ठरविले. राम आज्ञेने गर्भवती सीतेला लक्ष्मणा वाल्मिकीच्या आश्रमाजवळ नेऊन सोडले. दुःखी झालेल्या लक्ष्मणाला सीता सांगते, हे लक्ष्मणा, माझ्या पतीने माझा त्याग केला नसून राजा रामाने प्रजेसाठी राणी सीतेचा त्याग केला आहे. सीतेला सोडून आल्यानंतर लक्ष्मण श्रीरामांना शयनकक्षात भेटावयास जातो. तेव्हा त्याला श्रीराम दर्भ आसनावर झोपलेले पाहून आश्चर्य वाटते. लक्ष्मण विचारतो तेव्हा प्रभू म्हणाले, लक्ष्मणा, सीता निर्दोष आहे. ती जर गवतेच्या शय्यावर झोपत असेल तर मला मंचकावर झोपण्याचा अधिकार नाही. हे वाक्य ऐकून लक्ष्मणाचा गैरसमज दूर झाला. सीतेला आश्रमात लव कुश ही 2 मुले होतात. आदर्श पत्नी असलेल्या सीता आदर्श माताही होते आणि ती आपल्या मुलाला सर्वांगीण विकास करण्यासाठी अखंड प्रयत्न करते. वाल्मिक ऋषी त्याला धनुर्विद्या, गायन व भाषण या कलेमध्ये पारंगत करतात. अश्वमेध यज्ञाचे आयोजन करणारे श्रीराम सर्वांचा आग्रह असतानाही दुसरे लग्न न करता पत्नी सीतेचा सुवर्ण प्रतिमा तयार करून त्या प्रतिमेच्या साक्षीनं यज्ञविधी करतात. यज्ञात लव कुश रामायण सांगतात आणि रामायण सांगणारी मुलं आपलीच आहेत हे श्रीरामांना माहीत नव्हते, तर आपण ज्यांना रामायण सांगतो तो आपला पिता आहे हे लव कुशांना ठाऊक नव्हते. अश्वमेधाचा घोडा अडवून लव कुश घोड्याबरोबर आलेल्या सर्व वीरांचा पराभव करतात. शेवटी स्वतः श्रीराम येतात आणि
पुत्र लव कुश तसेच पत्नी सीतेला स्वीकारतात. शेवटी समाजातील काही लोकांनी केलेल्या टीकेला कंटाळलेली सीता जमिनीमध्ये अदृश्य होते. वनवासाला जाणाऱ्या श्रीरामांना गुहकाने नावेतून गंगापार केले. त्याची उतराई होण्यासाठी त्यांनी त्याला सुवर्ण मुद्रिका देऊन केल्या. तेव्हा गुहक म्हणाला, हे प्रभो, मी गंगेचा नावाडी, पण आपण भवसागराचे नावाडी आहात. भविष्यात मला तुमच्या नावेत बसून भवसागर पार करण्यास मदत करा. तुझ्या कपट कारस्थानात मी सहभाग होणार नाही असे मारीचीने रावणास सांगितल्यावर रावणाने त्याला मारण्याची धमकी दिली. तेव्हा तुझ्यासारख्या कपटी राजाच्या हातून मरण्याऐवजी मर्यादा पुरुषोत्तम श्रीरामाच्या बाणाने मोक्षप्राप्ती मिळविल असे त्याने उत्तर दिले. सूर्याचा सारथी अरुण याला संपाती व जटायू ही 2 मुले होती. त्यातील जटायू दंडकारण्यात येऊन राहिला. रावण सीतेला घेऊन चालला असताना जटायूने रावणाशी युद्ध केले. त्यात घायल झालेल्या जटायूचे मस्तक सीता शोध घेणाऱ्या रामाने मांडीवर घेऊन त्याला जीवदान देण्याचं ठरविलं. आपल्या साक्षीने आलेले मरण जगण्यापेक्षाही अनमोल आहे, म्हणून मला मुक्ती द्या असा जटायू राममय झाला. श्रीराम पंपा सरोवर किनारी पाणी पिण्यास आल्यावर त्यांनी बाण रोवला. जमिनीतून रक्ताची तिळकांडी उसळल्याने श्रीरामाने बाण काढला आणि बाणाच्या टोकाला एक बेडूक दिसला. तेव्हा विचारले, अरे तू या बिळात होतास हे मला सांगायचे की नाही? ते ऐकून बेडूक म्हणाला, भगवान, दुसरा कोणी माराव्यास लागला तर मी तुमचे स्मरण करतो, परंतु हे ब्रह्मांड नायका, आज तुम्हीच मला मारू लागला तर मी कोणालाच मारू? हे ऐकून प्रभूने त्यास जीवदान दिले. मातंग ऋषीची शिष्या व रामभक्त भिल्लकन्या शबरीचे जिच्या वडिलांनी लग्न ठरविले. तिला पाहायला आलेल्या पाहुण्यांना मांसाहार देण्याचे ठरले. शिकारीस निघालेल्या शबरीच्या मुलाचा पिता म्हणाला, माझा मुलगा अत्यंत शूर आहे. तो एका बाणात 2 पक्षी मारतो, तेव्हा त्याला शिकारीला पाठवा. हे वाक्य शबरीनं ऐकलं व एवढ्या क्रूर माणसाच्या सहवासात आपले आयुष्य घालविण्याऐवजी ते भक्तीत व्यतीत करावे या इच्छेनं ती लग्नापूर्वी घरातून पळाली व मातंग ऋषीचा अनुग्रह घेऊन पंपा सरोवराजवळ एक पर्णकुटी बांधून रामभक्ती करू लागली. राघव दर्शनाने आनंदी झालेल्या शबरीने राम लक्ष्मणाचे स्वागत करून स्वतः चाखून पाहिलेली मधुर बोरे खाण्यास दिली. वृद्ध शबरीची भक्ती पाहून श्रीरामाने ती उष्टी बोरे आवडीने भक्षण केली, परंतु लक्ष्मणाने बोरे न खाता प्रभूच्या न कळत टाकून दिली. तेव्हा अमृततुल्य बोराचा रस एके दिवशी तुझे प्राण वाचवतील असे श्रीराम लक्ष्मणाला म्हणाले. लक्ष्मणाला शक्ती लागल्यावर हनुमंताने आणलेल्या द्रोणावरील दिव्य श्रीकृष्ण अवतारात वनस्पतीचा या बोरांचा सार होता. शबरीने श्रीरामाच्या मांडीवर डोके ठेवून प्राण सोडले. हीच शबरी कृष्ण अवतारामध्ये राधा झाली आणि या राधा नावाने ती अवतीर्ण झाली. वरील सर्व उदाहरणामधून भगवान श्रीराम भवतारक असल्याचे आपल्याला लक्षात येते. शबरीचा अंत्यसंस्कार करून राम लक्ष्मण ऋष्मिक पर्वतावर आले. तिथे त्यांची व हनुमंताची भेट झाली. बलवान गुंडांपेक्षा दुर्बल सज्जन अधिक फायद्याचा असतो हे प्रभू श्रीरामाला माहीत असल्याने त्यांनी वालीशी मैत्री केली नाही. स्वतः संकटात असतानाही त्यांनी वालीसारख्या गुणमत सत्ताधीशांची मदत न घेता सुग्रीवासारख्या उपेक्षित परंतु सज्जन व्यक्तीशी मैत्री केली. वाली आणि सुग्रीव हे दोघे बंधू किष्किंधा नगरीचे राज्य करत होते. मयुरासुराने किष्किंधेवर स्वारी केल्यावर वालीने आक्रमण केले. मायासूर गुहेत शिरला. सुग्रीवाला गुहेच्या द्वाराचे राखण करण्याचे सांगून वाली मायासुराबरोबर युद्ध गुहेमध्ये गेला. बराच काळ लोटला तरीही वाली गुहेतून परतला नाही. त्यावेळेस किष्किंधेवर परचक्र आल्यामुळे गुहेच्या द्वारावर शिळा ठेवून सुग्रीव नगरीत आला. शत्रूचा पराभव केल्यानंतर प्रजेच्या आग्रहास्तव तो किष्किंधेचा राजा झाला. इकडे मायासुराचा वध करून वाली शिळा सारून बाहेर आला. सुग्रीवाने राजसत्ता बळकावली या गैरसमजुतीने त्याने सुग्रीवावर हल्ला केला व त्याची पत्नी रुमा हिला आपल्या ताब्यात घेऊन त्याला हाकलून दिले. सुग्रीव ऋष्यमुख पर्वतावर राहू लागला. या पर्वतावर वाली जात नसे, कारण त्याने दुदंबी नावाच्या राक्षसाचा वध करून त्याचे प्रेत ऋष्यमुख पर्वतावर फेकले होते. ते प्रेत त्या पर्वतावर राहणाऱ्या मातंग ऋषीच्या आश्रमासमोर पडले. तेव्हा त्याने जर या पर्वतावर वाली आला तर त्याचा मृत्यू होईल असा शाप देऊन जो महावीर दुदंबीचे प्रेत अंगठ्याने सहज उचलले व पर्वतावर एक सरळ रेषेमध्ये असलेल्या 7 ताल वृक्षांच्या एका बाणात छेदन करील त्या महावीराच्या हातून वालीचा वध होईल अशी भविष्यवाणी केली. हनुमंताने प्रभू श्रीरामाला वरील सर्व वृत्तांत सांगितल्यावर त्यांनी सुग्रीवावर झालेला अन्याय दूर करण्याचं
अग्निसाक्षीनं वचन दिलं. सुग्रीवानेही सीताशोधामध्ये प्रभू श्रीरामाला सहकार्य करण्याचे वचन दिले. मैत्रीच्या वचनपूर्तीसाठी प्रभू श्रीरामांनी वालीचा वध केला. रामबाणाने घायल झालेल्या वालीने मला झाडामागे लपून बाण मारणारा अधर्मी कोण असा प्रश्न केला. तेव्हा श्रीराम वालीसमोर येऊन त्याने केलेल्या अधर्माचं स्मरण करून देतात. त्यामुळे त्याच्या मनोवृत्तीमध्ये बदल होऊन तो रामभक्त होतो. दयाघन श्रीराम त्याला जीवदान देण्यास तयार होतात. तेव्हा वाली म्हणतो, हे प्रभू, जगण्यातील आनंदापेक्षा आपल्या हातून आलेला मृत्यूचा ब्रह्मानंद अनमोल आहे. त्यामुळे मला जीवदान देण्याऐवजी आपल्या साक्षीने आलेला मृत्यू द्या. नंतर पुत्र अंगदाला श्रीरामाच्या स्वाधीन करून वाली प्राणत्याग करतो. तो वाली पुढच्या जन्मामध्ये व्याध रूपामध्ये जन्म घेऊन भगवान श्रीकृष्णाला हरिण समजून बाण मारतो. तेव्हा श्रीकृष्ण त्याचा उद्धार करतात. तत्त्वज्ञानी श्रीराम वालीवधानंतर त्याच्या पत्नीने, तुमच्यामुळे मला पती विरह झाला, तसा तुम्हाला आयुष्यभर पत्नी विरह होईल असा श्रीरामानं शाप दिला. त्यावेळी प्रभू श्रीरामाने तारेला जो ब्रह्म उपदेश केला तो रामायणात प्रसिद्ध आहे. ते म्हणाले, वालीचे मृत्यू शरीर जवळ असताना तुला शोक करण्याचे कारण नाही. तेव्हा तारा म्हणते, माझ्या पतीच्या शरीरात आत्मा न राहिल्यामुळे या शरीराचे महत्त्व संपलेले आहे. मग श्रीराम तारेला सांगतात, हे माते, तू आत्म्याला सर्वस्व मानतेस व शास्त्राप्रमाणे आत्मा अमर असल्यामुळे तुझा पतीही अमर आहे, म्हणून तुला शोक करण्याची गरज नाही. श्रीराम उपदेशानंतर तारा शोकमुक्त होऊन ती रामभक्त होते. रामभक्त हनुमंताचे समुद्र उल्लंघन करून सीता दर्शन आणि लंका दहन केले. त्यानंतर सागरातून सेतू बांधून लंकेत जाऊन रावणवध करण्याचा निश्चय केला. सेतू बांधण्याचं कार्य वानराच्या सहकार्याने नळ आणि नीळ यांनी केले. लहान असताना नळ आणि नीळ या वानरांना एका ऋषीने देव पाण्यात टाकल्यामुळे आजपासून तुमच्या हातून पाण्यात दगड पडला तरी तो बुडणार नाही असा शाप मिळाला होता. त्याचा शाप रामसेतू बांधताना वरदान ठरला व त्याच्या हातून सागरात टाकलेले दगड पाण्यावर तरंगू लागले. आमच्यामुळे हे काम चाललेलं आहे असा त्या दोघांना अहंकार झाल्याने त्यांनी पाण्यात सोडलेले दगड इतरस्त पसरू लागले. तेव्हा हनुमंताने हे कार्य प्रभू श्रीरामाच्या कृपेने चालले आहे हे दोघांना समजावून सांगितले व एका दगडावर रा व दुसऱ्या दगडावर म ही अक्षरे लिहून दगड पाण्यात सोडल्यावर राम हा शब्द पूर्ण करण्यासाठी एकत्र येऊ लागला. हा चमत्कार पाहून नळ आणि नीळ श्रीरामचरणी लीन झाले. खारीचा वाटा. रामसेतूच्या बांधकामामध्ये खार आपले अंग ओले करून वाळूमध्ये लोळून अंगाला चिकटलेली वाळू रामसेतूवर आणून टाकत असे. या तिच्या सत्कृतीने प्रसन्न झालेल्या प्रभू श्रीरामाने तिला शाबासकी देण्यासाठी तिच्या पाठीवरून हात फिरवला. त्या बोटाची खून आजही तिच्या पाठीवर आहे. समुद्र उल्लंघन करून त्रिकूट पर्वतावर ससैन्य थांबलेल्या श्रीरामांनी शेवटी संधी म्हणून रावणाला समजावून सांगण्यासाठी वालीपुत्र अंगदाला रावणाकडे पाठवले. त्यावेळेस रामाने तुझ्या पित्याचा वध केला, तुझा शत्रू तू आमच्याकडे येऊन रामवध करून पित्याच्या वधाचा बदला घे असे रावणाने अंगदास सांगितले. परंतु रामाच्या सहवासाने रामभक्त झालेल्या अंगदाने रावणाचा प्रस्ताव नाकारून रावणासमोर रामशक्तीचे वर्णन केले. त्याने आपला एक पाय दरबारातील कोणत्याही व्यक्तीने 1 इंच हलवून दाखविल्या मी रामाला युद्ध न करण्याचा सल्ला देईल अशी सिंहगर्जना केली. रामभक्तीने बल प्राप्त झालेल्या अंगदाचा पाय रावणाच्या दरबारातील कोणत्याही वीराला तसुभरही हलविता आला नाही. शेवटी अंगदाने पाय हलविण्यासाठी रावण स्वतः त्याला त्यावेळेस अंगदाने आपला पाय दूर करून माझ्या पायाला स्पर्श करण्याऐवजी तू जर भगवान श्रीरामाचे पाय धरलेस तर शरणागत वत्सल प्रभू तुझ्यावर कृपा करून तुला क्षमा करतील व लंकेत होणारा रक्तपात थांबेल असा सल्ला दिला. सीतेला रामाकडे परत पाठवून युद्ध टाळावे हा प्रस्ताव विभीषणाने रावणासमोर मांडला. तेव्हा त्याने विभीषणाला भरत दरबारात अपमानित केले. हताश झालेला विभीषण माता कैकेयीकडे मी काय करू असे विचारण्यासाठी गेला. कैकेयीस त्याला म्हणाली, श्रीराम हे परमेश्वराचे अवतार असल्यामुळे तू तर त्यांना शरण जा. शत्रूचा बंधू म्हणून जर त्याने तुझा वध केला तर रामबाणाने मोक्ष मिळेल किंवा शरणागत म्हणून स्वीकारला केला तर लंकेची सत्ता मिळेल. रामायणातील विभीषणाचे चरित्र एक वेगळी दिशा घेऊन जाते. मुनी विश्रावे व कैकसी यांना रावण, कुंभकर्ण आणि विभीषण ही 3 मुले झाली. विश्रावे मुनीच्या पहिल्या पत्नीचा मुलगा व आपला सावत्र बंधू कुबेर यांनी राजसत्ता तसेच पुष्पक विमान बळजबरीने घेऊन रावणाने लंकेची राजसत्ता बळकावली. रावणाची भावंडांनी तपश्चर्या करून माणसाच्या हातून मृत्यू, रावणाने अखंड झोप आणि कुंभकर्णाने प्रभूची भक्ती आणि विभीषणाने असे वर ब्रह्मदेवाकडून मागून घेतले. रामभक्ती करणाऱ्या विभीषणाला रावणाचा उन्मत्तपणा आवडला नसेल. सीतेला रामाच्या स्वाधीन करून
युद्ध टाळावे असा त्याने प्रयत्न केला, परंतु रावणाच्या व्यक्तिगत हट्टामुळे त्यात त्याला यश आले नाही. शेवटी एकटा रावण मेला तरी चालेल, परंतु लंका व लंकेत राहणाऱ्या लोकांचे प्राण वाचावेत म्हणून तो श्रीरामाला शरण गेला. या त्याच्या शरणागतीला द्वेष-द्रोह म्हणता येणार नाही, कारण लंका त्यागामागे त्याचा व्यक्तिगत स्वार्थ नसून लंकाप्रेम होते. युद्धात सर्वांचा वध झाल्यावर पत्नी मंदोदरी सीतेची पाठवणी करून सर्वांचे प्राण वाचविण्याची विनंती करते. त्यावर रावण म्हणतो, हे प्रिये, नारदाने मला श्री विष्णूच्या हातून मृत्यू आल्यास मोक्षप्राप्ती होते असे सांगितले, म्हणून मी विरोधी भक्ती केली. मी सीतेचा हरण कामिच्छेने केले नसून श्रीराम दर्शनाने सर्वांचा उद्धार व्हावा यासाठी केले. श्रीराम बाणाच्या आघाती निमोदी देह पडे क्षिती, तवन सोडवी सीता सती, सायुज्य मुक्ती पावया. श्रीराम हस्ते निमल्या जान मी पावेन ब्रह्मपूर्ण, या लागी करावया रण उद्यत मन पै माझे. आज मी त्यांच्या मानाने मोक्षाला जाणार आहे, तू सुद्धा त्यांच्या दर्शनाने आत्मोद्धार करून घे असा सल्ला देतो. आणि रामाबद्दल राक्षसांनाही आदर होता हे यावरून सिद्ध होते. 11,000 वर्षाचे रामराज्य केल्यावर काळपुरुष श्रीरामांना भेटून निजधामास येण्यास स्मरण करून देतो. त्यानंतर श्रीराम सर्व अयोध्यावासियांसह निजधामाला जातात. प्रभू श्रीरामाला हिंदू लोक भगवान श्री विष्णूचा अवतार मानतात, तर बौद्ध धर्मात राम हा बोधिसत्व, तर जैन धर्मात 8वा बलदेव मानला आहे. रामचरित्रावर संस्कृत, प्राकृत व प्रादेशिक भाषेत रामकथा लिहिलेली आहे. रामचरित्रावर महाकाव्ये, नाटके, खंडकाव्ये लिहिली गेली असून रामलीलेसारखे लोकनाट्ये आणि अनेक भाषेतील लोकगीतामधून रामचरित्र लिहिले गेले आहे. तिबेट, जावा, मलाया, शियान, ब्रह्मदेश, कंबोडिया, खोतान इत्यादी अनेक देश त्या भाषेत रामकथा गायली जाते. वाल्मिकी नारायण, श्री रामचरितमानस हिंदी तुळशीदास यांनी लिहिली. श्री भावार्थ रामायण ओवीबद्ध हे श्री संत एकनाथ महाराजांचं, गीत रामायण गदी माडगुळकरांचं, आनंद रामायण, अध्यात्म रामायण असे अनेक ग्रंथ निर्माण झाले. त्यागमूर्ती लक्ष्मण आणि भरत रावण सीतेला लंकेकडे पळून येताना आपणास कुठे नेले जात आहे हे श्रीराम लक्ष्मणास कळावे म्हणून तिने अलंकार रस्त्यात टाकले व सुग्रीव व हनुमान यांना सापडले. त्याने ते श्रीरामास दाखवले. अलंकार ओळखण्यासाठी श्रीरामांनी ते लक्ष्मणासमोर धरले. तेव्हा लक्ष्मण म्हणाला, नाहम जानमी कियोरो. भगवन, मी माता सीतेचे मुख अवलोकन कधीही न केल्यामुळे मला त्याची कुंडले ओळखता येणार नाहीत, परंतु मी त्यांच्या चरणाचे नित्य दर्शन घेत होतो म्हणून नुपरम तोभी जानमी नित्यम पादांभू दर्शनात. मला त्यांच्या पायातील नुपुरे ओळखता येतील. लक्ष्मणात जेव्हा शक्ती लागते तेव्हा परमात्मा श्रीरामांनी केलेला शोक बंधुप्रेमाचे सर्वोत्तम उदाहरण आहे. श्रीरामांना भेटण्यास काळपुरुष येतो तेव्हा लक्ष्मणाला राजप्रसादाच्या द्वारात उभे राहण्यास सांगून श्रीराम त्यांच्याबरोबर चर्चा करण्यासाठी एकांतात जातात आणि जाताना ते कोणालाही आत सोडू नको, अन्यथा आज्ञाभंगासाठी देहांत प्रायश्चित्त घ्यावे लागेल असे सांगतात. श्रीराम व काळपुरुष एकांतात गेल्यावर त्याच वेळी दुर्वास मुनी, मला यावेळी श्रीरामाला भेटायचे आहे, अन्यथा मी शाप देऊन अयोध्या नगरी जाळून टाकेल असे बजावतात. प्राणापेक्षा अयोध्येवर प्रेम करणारा लक्ष्मण श्रीरामाची अवज्ञा केल्यास होणाऱ्या परिणामाची जाणीव असूनही दुर्वासाचा निरोप देण्यासाठी आत जातो व अवज्ञा केल्याचे प्रायश्चित्य म्हणून शरयू नदीकिनारी जाऊन देहांत प्रायश्चित्य घेतो. शेष अवतारी राम लक्ष्मणाने श्रीरामावर केलेले निस्वार्थ प्रेम, पवित्र आचार, त्याग व देशप्रेम विश्वातील रामभक्तांना आवडले म्हणून आजही रामसीतेबरोबर लक्ष्मणाची पूजा केली जाते. राजसत्तेपेक्षा रामभक्त श्रेष्ठ आहे. हा आदर्श सत्तेसाठी वाटेल ते कुकर्म करणाऱ्या राजकारणी व्यक्तीसमोर भारताने ठेवला आणि सन्मार्गापासून विचलित करणारा व्यक्ती कितीही श्रेष्ठ असला तरी तिचा त्याग करून धर्मसंगत आहे तेवढे कर्म करावे हे तत्त्व त्याने माता कैकेयीचा त्याग करून विश्वासमोर ठेवला. विना प्रयास मिळालेली अयोध्येची सत्ता त्याने क्षणाचाही विलंब न लावता नाकारली व चित्रकूट पर्वतावर जाऊन श्रीरामाला आपले राज्य आपण स्वीकारावे अशी भरताने विनंती केली. मला राजसत्ता नको असे म्हणणारे राम व भरत हे दोघे बंधू प्रेमाचं सर्वश्रेष्ठ आदर्श आहेत. शेवटी मात्र आज्ञेने पालन करण्यास श्रीरामाचा निर्धार ऐकून भरत रामास विनंती करतो, हे प्रभो, मलाही माझ्या मातेने राजपद सांभाळण्याची आज्ञा केली असल्याने व तुम्ही अयोध्येचे राजे असल्यामुळे आपल्या राजपादुका अर्थात राजपद देऊन आपण मलाही मातृ आज्ञापालनाचे पुण्य पदरी पाडवून घेऊ द्या.
भरताचे चातुर्य पाहून श्रीराम आपल्या चरण पादुका भरतास देतात आणि पादुका घेऊन भरत श्रीरामासारख्या वल्कले परिधान करतो व अयोध्येत न जाता नंदीग्रामात रामपादुकाची स्थापना करून आदर्श रामराज्य करतो. कर्तव्य रामभक्ती व आदर्श वर्तन या त्रिवेणी संगमात नित्य स्नान करणारा भरत 14 वर्षानंतर श्रीरामराज्य रामचरणी अर्पण करून आजन्म रामभक्ती करतो.